आणि आज आपण सेशन 29 सोडवणार आहोत। तर बघा लॅबावर यायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला टायपिंगची प्रॅक्टिस करायची आहे। इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि आपल्याला टायपिंगची एक्झाम पूर्ण प्रॅक्टिस वगैरे करायची आहे। तर नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि त्यामध्ये टाईप करा काही पण, हे वरती दिसत आहे ते सुद्धा केलं तरी चालेल। त्यानंतर इथून सेव्ह करायचं आहे, ओके करा आणि त्यानंतर येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये बघा हे एंड एक्झाम हे नाव टाका, कॉपी पेस्ट करून टाका किंवा टाईप करा आणि त्यानंतर एंड करायचं आहे। तर अशा प्रकारे झाल्यानंतर बघा आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर रिप्लायवर क्लिक करायचं आहे आणि इथून प्रोसीडवर क्लिक करा। प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर बघा इथे प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्यानंतर इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यातनी बघा आपल्याला क्वेश्चन्स दिलेले आहेत। तर सर्व क्वेश्चन्स सोडवायचे आहे। तर पहिला क्वेश्चन लावलेला आहे मी। एक्सेलमध्ये तयार टेम्पलेट कशा शोधता येतात म्हटलेलं आहे। तर बघा एक्सेलमध्ये आपल्याला कशातून टेम्पलेट शोधता येते, बघा किकॉन फाईलमधूनच शोधता येते। तर याचं उत्तर ए आहे, म्हणजे 1 नंबरला आहे। डॅश डॅश टॅब तुम्हाला डॉक्युमेंट सेव्ह करायला मदत करते म्हटलेलं आहे। तर कोणती टॅब आपल्याला डॉक्युमेंट सेव्ह करण्यास मदत करते, तर फाईल टॅब आहे। नेक्स्ट, टेक्स्ट एडिट करण्यासाठी एक्सेल शीटमध्ये तुम्हाला टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करावा लागतो म्हटलेलं आहे। तर चूक आहे, आपण कधीही एडिट करू शकतो। त्यानंतर बघा टेक्स्ट अलाइन करण्याकरिता दिलेल्या इमेजमधून योग्य ऑप्शन निवडा म्हटलेला आहे। तर टेक्स्टला अलाइनमेंट करण्यासाठी बघा आपल्याला कशाचा वापर होतो, बघा अलाइनमेंटचे ग्रुपचा होते, याचा ऑप्शन डी आहे। नेक्स्ट, एक्सेलमध्ये फॉन्टचा डिफॉल्ट साईज काय असतो म्हटलेला आहे। तर एक्सेलमध्ये फॉन्टचा डिफॉल्ट साईज हे 11 असतो। त्यानंतर बघा फॉन्ट कलर चेंज करण्यासाठी दिलेल्या इमेजमधून योग्य ऑप्शन निवडा म्हटलेला आहे। तर फॉन्ट कलर चेंज करण्यासाठी बघा कशाचा वापर होते, बघा तर फॉन्ट कलर चेंज करण्यासाठी बघा या ऑप्शनचा वापर होते, डी नंबरवर आहे तो। त्यानंतर बघा नेक्स्ट, तुम्हाला रो डिलीट करायचे आहे, योग्य ऑप्शन कोणता राहील म्हटलेला आहे। तर तुम्हाला रो डिलीट करण्यासाठी योग्य ऑप्शन कोणता राहील, तर याचं उत्तर बघा होममध्ये जायचं आहे, सेलच्या ग्रुपमध्ये जा आणि डिलीट रोवर क्लिक करायचं आहे। तर याचं उत्तर 1 नंबरलाच आहे। नेक्स्ट, तुम्ही करन्सी कशी चेंज करू शकाल म्हटलेलं आहे। तर करन्सी चेंज करण्यासाठी आपल्याला होम टॅबमध्ये जाऊन नंबरमध्ये जा आणि नंबरमध्ये जाऊन करन्सीमध्ये जाऊन आपल्याला सिम्बॉल घ्यायचा आहे। तर 1 नंबरला आहे। नेक्स्ट, आपण डॉक्युमेंट PDF फॉर्ममध्ये सेव्ह करून एक्सपोर्ट करू शकतो म्हटलेलं आहे। तर बरोबर आहे, करू शकतो आपण। तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग झालेलं आहे। येसवर क्लिक करा आणि गो टू होमवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। त्यानंतर इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यातनी बघा आपल्याला नॉलेज चेकचे 5 क्वेश्चन्स आहे। हवामानविषयक परिस्थिती तपासण्याकरिता व त्याविषयक सूचना मिळत राहण्यासाठी कोणते ॲप वापरले जाते म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा हे सुरुवातीचंच आहे, किसान सुविधा ॲप वापरून पुढीलपैकी कोणती गोष्ट तपासता येते म्हटलेलं आहे। तर याच्यातनी आपल्याला आर्द्रता तपासता येते, तापमान, शरीराचे वजन वेगळं आहे आणि पर्जन्यवृष्टी, हे 3 ऑप्शन्स आहे, हा वेगळा आहे। त्यानंतर एक किसान पोर्टलमध्ये प्रवेश करण्यासाठी डॅश डॅश ही लिंक आहे म्हटलेलं आहे। तर एम किसानमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणती लिंक दिलेली आहे, बघा mkisan.gov.in आहे। किसान सुविधा ॲपवर पुढील डॅश डॅश दिवसांचा हवामान अंदाज तुम्ही पाहू शकता म्हटलेला आहे। तर किती दिवसाचा अंदाज पाहू शकता तुम्ही, 5 दिवसाचा। हवामानाचे अपडेट वगळता अन्य कुठली जास्तीची माहिती किसान सुविधा ॲपद्वारे पुरवली जाते म्हटलेलं आहे। तर विक्रेतेविषयक माहिती मिळवली जाते, पीक बाजार मूल्य विषयक आणि त्यानंतर रोप संरक्षण विषयक, तर हा वेगळा आहे। तर 3 आपल्याला त्याच्यातून माहिती मिळते। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेकसुद्धा पूर्ण झालेलं आहे। एंड एक्झाम हे नाव कॉपी करा आणि त्यामध्ये ते पेस्ट करायचं आहे। त्यानंतर बघा गायडेड डू इट युअर सेल्फ आपल्याला सोडवायचं आहे। तर इथून चालू करा। चालू केल्यानंतर बघा नेक्स्ट करायचं आहे। पहिला क्वेश्चन्स बघा यामध्ये,
दिलेल्या वर्कशीटमध्ये B2 सेल सिलेक्ट करा म्हटलेला आहे, तर B आणि 2 सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर तो फॉर्मॅट सेल A3ला अप्लाय करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे. तर A3ला ते द्यायचं आहे, तर B3ला सिलेक्शन करून B3ला म्हटलेलं आहे, B2चा सेल सिलेक्शन करून त्याला 3ला द्यायचं आहे. तर B2ला सिलेक्शन करून इथून फॉर्मॅट पेंटर घ्या आणि B3ला द्यायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या टेम्पलेटमध्ये टेबल सिलेक्ट करा म्हटलेलं आहे आणि त्याला टॉप अँड थिक बॉटम बॉर्डर अप्लाय करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे. तर टेबलला सिलेक्शन करायचं आहे. तर पहिले पाहून घ्या टेबल केवढा आहे, तर तो बघा पूर्ण टेबलला सिलेक्शन करून घ्यायचा. इथून अशा प्रकारे इथपर्यंत सिलेक्शन करून घेतलं. त्यानंतर आपल्याला बॉर्डरमध्ये जायचं आहे. इथे बॉर्डरमध्ये जा, फॉन्ट ग्रुपमध्ये जाऊन बॉर्डरमध्ये जायचं आहे आणि टॉप अँड थिक बॉटम बॉर्डर म्हटलेलं आहे. तर टॉप अँड थिक बॉटम बॉर्डर इथे दिलेली आहे, ते घ्यायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, दिलेल्या MS एक्सेलमध्ये टेबल सिलेक्ट करा, सर्व डेटा क्लिअर करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे. तर बघा दिलेल्या एक्सेल टेम्पलेटमध्ये टेबल सिलेक्शन करायचं आहे आणि सर्व डेटा क्लिअर करण्यासाठी या पद्धतीचा वापर करायचा आहे. तर पहिले पाहून घ्या टेबल जिथं दिलेला आहे पूर्ण टेबलला सिलेक्शन करून घ्या. तर बघा हा टेबल आहे, पूर्ण टेबलला इथून सिलेक्शन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या आणि त्यानंतर क्लिअरमध्ये जायचं आहे आणि याच्यातून क्लिअर ऑल करायचा आहे फॉर्मॅट. पहिले व्यवस्थित वाचून घ्या. सर्व डेटा क्लिअर करायचा आहे, तर क्लिअरमध्ये जाऊन क्लिअर ऑल करायचं आहे. सर्व डेटा क्लिअर झालेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट, दिलेल्या वर्कशीटमध्ये सेल A1 कस्टमर सर्व्हिस कॉल लॉग सिलेक्ट करा म्हणते आणि हे टेक्स्ट अनरॅप करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणते आणि त्यानंतर रॅप टेक्स्टचा वापर करा आणि ते अनमर्ज करण्यासाठी या ग्रुपचा वापर करा म्हटलेला आहे. तर पहिले कस्टमर सर्व्हिस जिथं आहे त्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. इथे क्लिक करा, याला क्लिक केलं त्यानंतर इथून रॅप करायचं आहे, केलं त्यानंतर याला अनमर्ज करण्यासाठी याच्यावर अनमर्जवर क्लिक करायचं आहे. बघा इथं अनमर्ज करा म्हटलेलं आहे, तर इथून अनमर्ज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, दाखवण्यात आलेल्या वर्कशीटमध्ये A2 to K2 सेल सिलेक्ट करा म्हटलेला आहे. A2 पासून तर K2 पर्यंत, A2 पासून सिलेक्शन करा तर K2 पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे इथपर्यंत आणि त्यानंतर फॉन्ट सेंचुरी गोथिक करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणते आणि ते साईज 10 करा म्हटलेला आहे. तर सेंचुरी गोथिक करायचं आहे, त्याचा फॉन्टमध्ये जा आणि त्यातून सेंचुरी गोथिक करायचा आहे. तर C वर असणार तो फॉन्ट, इथून सेंचुरी गोथिक करा आणि साईज किती करा म्हटलेलं आहे 10. तर साईजमध्ये जा आणि इथून 10 करायचे आहे. पाहून घ्या अजून काही सांगितलेलं आहे का, तर एवढं सांगितलेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फ झालेलं आहे. त्यानंतर येस आय एमवर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा. अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फ पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर बघा याच्यातनी आपल्याला प्रोसेस फोलिओ सोडवायचा आहे. तर प्रोसेस फोलिओवर क्लिक करा आणि बघा याच्यातनी आपल्याला 1 मिनिटाचा टायमिंग असतो तो पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर बघा सिम्युलेशन सोडवायचं आहे. इथून सिम्युलेशनचे क्वेश्चन इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि इथून नेक्स्ट करायचं आहे. तर बघा सिम्युलेशनचे 8 क्वेश्चन इथे दिलेले आहे, तर ते आपल्याला सोडवायचं आहे. तर बघा पहिला क्वेश्चन सिम्युलेशनचा, एक्सेलमधील प्रिंटचा उपयोग स्प्रेडशीटमधील डेटा प्रिंट करण्याकरिता केला जातो, परंतु प्रिंटर सेटिंगमधील सिलेक्ट केलेल्या व उपलब्ध असलेल्या पेजकरिता पानाकरिता मान्य रुंदी वीज पुरवता म्हणून तुम्ही प्रिंट टूल वापरू शकता. म्हणून दिलेलं एक्सेल शीट प्रिंट करा म्हटलेलं आहे. तर प्रिंट करण्यासाठी फाईल टॅबमध्ये जा आणि इथून प्रिंट करायचं आहे आणि त्यानंतर इथे प्रिंटवर क्लिक करा. अशा प्रकारे आपल्याला प्रिंट करता येते आणि त्यानंतर याला सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, removing empty cells from your data sheet provides several benefit for data use, so delete the selected entire cell A1 म्हटलेलं आहे. तर आपल्याला पूर्ण A1 सेल डिलीट करायची आहे. तर डिलीटमध्ये जा
आणि ते क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करा. त्यानंतर बघा टेम्पलेट दस्तऐवज बनवण्यासाठी सोपे असतात. आता MS एक्सेलमध्ये सेल्स रिसिप्ट म्हणून सर्च बॉक्समध्ये शोधा आणि त्या टेम्पलेटचा वापर करा म्हटलेला आहे. तर सर्च बॉक्समध्ये क्लिक करा आणि याच्यातून बघा आपल्याला ते घ्यायचे आहे. इथून क्रिएट करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करायचं आहे. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन, आपण आपल्या शीटमध्ये कॉलम आणि रोज इन्सर्ट करू शकता म्हटलेला आहे आणि डिलीट करू शकता. तर ए कॉलम आपल्या शीटमधून डिलीट करायचा आहे. तर ए कॉलमला सिलेक्शन करा, डिलीटमध्ये जायचं आहे आणि शीट कॉलमवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट, तुमच्या गरजेनुसार तुम्ही शीट्स जोडू आणि हटवू शकता. आता दिलेल्या वर्कशीटमध्ये स्टार्ट शीट हटवा म्हटलेलं आहे. तर स्टार्ट शीटला हटवण्यासाठी डिलीटच्या ऑप्शनमध्ये जा आणि डिलीट शीटवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण शीट डिलीट झालेली आहे आणि त्यानंतर सेव्ह करा. त्यानंतर नेक्स्ट, अलाइनमेंट महत्त्वाचे आहे कारण ते तुम्हाला सुरुवातीपासूनच बदलासाठी अधिक मजबूत केस बनवण्यास अनुमती देते. म्हणून निवडलेल्या मजकुरावर सेंटर अलाइनमेंट द्या म्हटलेलं आहे. तर इथून सेंटर अलाइनमेंट करा आणि नंतर सेव्ह करा. त्यानंतर बघा नेक्स्ट, विशिष्ट सामग्रीवर जोर देण्यासाठी फॉन्ट आकार वापरला जाऊ शकतो. म्हणून निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार बदलून सेल रिसिप्ट 48 करा म्हटलेला आहे. तर सेल रिसिप्टला सिलेक्शन करून घ्या, साईजमध्ये जायचं आहे आणि इथून 48 ही साईज घ्यायची आहे. घेतली, त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह करा इथून. त्यानंतर शेवटचा क्वेश्चन आहे सिम्युलेशनचा. बघा, चिन्ह सहसा विशिष्ट देश किंवा प्रदेशासाठी असते. तुम्ही तुमच्या एक्सेल फाईलमध्ये क्रमांकांना तारीख, संख्या, रक्कम आणि याप्रमाणे फॉर्मॅट करू शकता. म्हणून दिलेल्या एक्सेल शीटमध्ये चलन चिन्ह डॉलरवरून रुपीमध्ये बदला म्हटलेला आहे. तर आपल्याला बघा इथे जायचं आहे, करन्सीमध्ये जा आणि त्यातनी बघा चिन्ह चेंज केलेलं आपण रुपीचं आलेलं आहे आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे सर्व क्वेश्चन झालेले आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे, ओके करा. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला बघा सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. इथून चालू करा. तर बघा 4 क्वेश्चन्स आहे. यामध्ये माऊस, जॉयस्टिक, टच स्क्रीन आणि स्टाईलस हे सगळे डॅशडॅश प्रकारचे डिव्हाइसेस आहे म्हटलेलं आहे. तर हे कोणत्या प्रकारचे डिव्हाइसेस आहे तर दाखवून देणारे आहे. या प्रकारचा माऊस हा माऊसची हालचाल टिपण्यासाठी प्रकार उत्सर्जित करतो आणि प्रकाशाला ओळखतो म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर ऑप्टिकल माऊस आहे. पॅडच्या पृष्ठभागावर तुमचे बोट हलवून आणि टॅप करून माऊस पॉइंटर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही डॅश हे वापरू शकता म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा टचपॅड आहे. जॉयस्टिक हे पेनसारखे डिव्हाइस असते जे सर्वसाधारणपणे टॅबलेट, पीसीज आणि PDF सोबत वापरले जाते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर चूक आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंडसुद्धा झालेलं आहे. एंड करा. तर बघा आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळालेले आहे. तर इथेच आपलं सेशन 29 आपलं पूर्ण झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच.